आता 2 दिवसात सासरून माहेरी का गेली मी हे तुम्हाला पुढे कळेलच. पण त्याआधी ना सकाळी-सकाळी दादा, गौरी आणि सखी मस्त अशी देवपूजा करत होते. नंतर सखीने मस्त कांद्याची पात आणि पोळी खाल्ली. तिला आईकडे देऊन मी, दादा आणि गौरी गेलो होतो शॉपिंगला. कारण नाशिकला आले आणि बेसिक गोष्टी घेणार नाही असं तर होणारच नाही. मी स्वेटर घेतलं. घरी आले तर वहिनीची स्किन इतकी चमचम करत होते. म्हटलं चला थोडं कौतुक तिचं पण करूयात. आणि जर मला पण थोडा कॉम्प्लेक्स आला होता म्हटलं आपल्या पण स्किनचं काहीतरी बघूयात. मी गेली होती पार्लरमध्ये आणि तेवढ्या वेळात माझ्या गौरीने अगदी मोठ्या दीदीसारखं सखीला सांभाळलं बरं का. घरी आयब्रो करून आली होती तर चेहरा जरा बरा दिसत होता. त्यावर मस्त असा मेकअप केला होता. मी कसा दिसतोय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी इतकी गोड-गोड दिसते म्हटल्यावर पप्पांनी पण छान-छान आवरलं. मनू आणि गौरीसुद्धा खूप गोड दिसत होत्या. तर एवढं सगळं छान-छान आवरून आम्ही निघालो होते का सरप्राईज बर्थडे पार्टीसाठी. आम्ही गेल्यानंतर अर्धा 1 तासात सगळेच जमलेले होते. प्रोजेक्टरवर हवं नको ते सगळं चेक करून बघत होतो आम्ही. आता वेळ होता म्हणून थोडे फोटोसुद्धा क्लिक केले आणि मग वाट बघत होतो उत्सव मूर्तीची. आता त्यानंतर काय झालं हे पुढच्या व्लॉगमध्ये बघायला विसरू नका. चला बाय.